नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इथे मी एक कपडा घेतलेला आहे. तर त्याची रुंदी घेतलेली आहे 14 इंच. इथे मी कपडा कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड आहे हा. तर 22 बाय 14चा हा पीस घेतलेला आहे मी इथे. तर माझ्या साईडनं मी फोल्ड केली इकडे आणि वरच्या साईडनं आपल्याला 5.5 इंच 6.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. दोन्ही साईडला 6.5 इंचावर मार्क केलं. खालच्या साईडनं 2 आणि वरच्या साईडने 2.5 असं मार्किंग करून आपल्याला इथे गोलाईचा आकार द्यायचा आहे. थोडासा जे आकार द्यायचा आहे. हे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. यावर आपल्याला दुसरा अजून एक फॅब्रिक यूज करणार आहोत. तर असाच एक आपल्याला दुसरा कपडा घ्यायचा आहे. तर इथे मी ब्लाऊज पीसचा कपडा यूज केलेला आहे इथं आणि या शेपमध्ये आपण दुसरं कापड कटिंग करून घेतलेलं आहे. तर त्याची एक बाजू बंद आहे दोन्ही एका बाजूची. तर आपल्याला उजवी साईड आणि खालची साईड अशी इथे मार्किंग केल्याप्रमाणे दोन्ही पीसचे आपल्या इथे शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे दोन्ही कॉर्नर आपल्याला 1.5 बाय 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आपण 1.5 किंवा 1.5 ते 2 पर्यंत आपण घेऊ शकतो या ठिकाणी. मी इथं 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, 2 नाही आहे. त्यानंतर आपल्या इथे कॉर्नर आपल्याला दोन्ही साईडचे शिवून घ्यायचे आहेत. मागच्या वेळेस मी एक बॅग शिवलेली. त्या बॅगचा थोडासा इश्यू म्हणजे काही ताईंना कळालेलं नाही आहे की ते उलट-सुलट कापड कसं केलं, फास्ट झालं असं ते बोलल्या मला. तर त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे इथे. तर ती ही बॅग होती. तर या बॅगचा त्यांना व्हिडिओ नीट समजलेला नाही. त्यामुळे मी परत एकदा असाच पण वेगळं फॅब्रिक वापरून मी इथे हा व्हिडिओ बनवत आहे. कारण दोघी-तिघी ताईंनी मला सांगितलं की कपडा उलटा-सुलटा दिसला आणि थोडा किचकट वाटतोय. म्हणून मी थोडासा हा व्हिडिओ स्लोमध्ये दाखवत आहे. तर इथे आपण दोन्ही आता पाहिल्याप्रमाणे इथे आपण दोन्ही साईडचे उलट्या बाजूने आपण हे शिवून घेतलेले आहेत. म्हणजे इथे दोन्ही पीस उलट दिशेचे आहेत, उलट साईडचे आहेत. फक्त आपण जे कॉर्नर जे शिवलेले आहेत ते दोन्ही कॉर्नर आपण जॉईंट केलेले आहेत. तर या ठिकाणी जे वरचं जे फॅब्रिक आहे, वरचा पीस दोन्ही साईडचा आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे आणि खालचे पीस आपल्याला जे सुलट आहेत ते एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत. हा हिरवा आणि पांढरा जो खालचा पीस अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. नीट स्लोली जर दाखवते मी, समजून घ्या. त्यानंतर हा राऊंड आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. हा यू आकार. तर हा सुलट बाजूचा आपण शिवून घेतलेला आहे. तर दुसरी बाजू जी आतल्या साईडनं गेलेली आहे आता ते मी बाहेर काढून घेते. इथेच तुम्हाला हा व्हिडिओ नीट दिसलेला नव्हता. तर परत एकदा सांगते. आता जी स्टिच केली ती आतल्या साईडला गेली आणि जी अनस्टिच आहे ती आता वरच्या साईडनं आहे. आता इथे मी हे दाखवते ही उलटी बाजू आहे. आता पलटल्यानंतर ही सुलट बाजू झाली. तसाच आपण हिरव्या पीसचा पण तसाच पीस एकावर एक ठेवून आता पांढरा पीस आणि हिरवा पीस ही पण साईड उलट आहे. म्हणजे वरचा जो पीस आहे तो उलट आहे आणि खालचा जो हिरवा पीस आहे हा सुलट आहे. तर हे दोन्ही सुलट पीस आपल्याला एकमेकाला असे ठेवून शिवून घ्यायचे आहेत. इथे पण आपल्याला यू आकारमध्ये शिवून घ्यायचं आहे. इथे दाखवल्याप्रमाणे हे स्टिच करायचं आहे आपल्याला इथे. यानंतर आपल्याला हा जो पांढरा आतला अस्तरचा पीस आहे इथे थोडंसं आपल्याला मार्जिन कटिंग करून घ्यायचं आहे. थोडंसं अगदी 2 ते 3 इंचापर्यंत इथे मार्किंग केल्याप्रमाणे
थोडंसं आपल्याला धागे उसवून घ्यायचे त्या ठिकाणी. तो स्पेस ऑलरेडी सोडायला पाहिजे होता, पण मी विसरले. तर इथे जो स्पेस सोडला आहे तिथून आपल्याला आता ही बॅग काढून घ्यायची आहे आत. त्याआधी आपण इथे कट्स लावणार आहोत, कारण त्या ठिकाणी आपल्याला दाबटीप द्यायची आहे. राऊंड शेपमध्ये जे शिवलं तिथे आपल्याला कट्स द्यायचे आहेत. त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं आणि उलट घेऊन आपण त्यावर दाबटीप घेणार आहोत. तर आता इकडची जी बाजू आहे साईडची अगदी इझी आहे, ती काही आता उलटं-सुलटं करायची नाही आहे. ती बाजू पण आपण या ठिकाणी शिवून घेतली आहे बेल्टच्या साईडची. तर हाच भाग समजलेला नव्हता, त्यामुळे मी परत इथे थोडासा स्पेस सोडलेला आहे, जे की आपल्याला आता एक 1.5 ते 2 इंच आपल्याला जागा सोडून पुढं स्टिच करायचं आहे, कारण ते पीस पुढं नंतर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल. आणि या बॅगला कुठेही शिलाई बाहेर दिसणार नाही, पूर्ण आत इनविजिबल असणार आहे, कारण धागे कुठं दिसणार नाहीत आत तुम्हाला. तर ह्या बॅगेची खासियत ती आहे, म्हणून थोडासा वेळ लागणार आहे. तर आता जो आपण कट केलेला जो भाग होता, जो ओपन ठेवलेला, तिथून आपल्याला ही बॅग उलटवून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला अस्तरची बाजू दिसेल, त्यानंतर आपण ही सुलट बाजू बाहेर घेत आहोत. आणि हे जे बेल्ट होते ते अशा पद्धतीने आपल्याला ते आतल्या साईडनं उलटवून घ्यायचे आहेत, चारही बाजूचे. त्यानंतर आपल्याला आता हे बेल्ट असे एकावर एक ठेवून शिवून घ्यायचे आहेत, बघू शकता. त्यानंतर हे वरचे पीस एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत असे इथे दाखवल्याप्रमाणे. ते सेंटर जोडून घ्यायचं आहे, जो शिलाईवर शिलाई ठेवलेली ते, म्हणजे पांढऱ्या कपड्यावर पांढरा आणि हिरव्यावर हिरवा असा सेंटरला आपल्याला जोडून आपल्याला ते शिलाई करायची आहे. तर इथे बघा आतल्या साईडनं पूर्ण शिलाई गेलेली आहे, तर इथे अशी फोल्ड करायची आहे साईडनं आणि स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. तशीच दुसरी साईड पण आपण शिवून घेतली या ठिकाणी. त्यानंतर हा ओपन स्पेस दिसतोय, तो एवढ्यासाठी मी तो 1.5 इंच जागा सोडली होती वरती स्टिच करताना. तो स्पेस आपण आता शिवून घेत आहे साईडचा. अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला दाबटीप घेऊन घ्यायची आहे या ठिकाणी. इथे मध्यभागी झालं. आता साईडला दोन्ही साईडनं आपल्याला इथे अशाच पद्धतीनं दाबटीप घ्यायची. ते मी थोडंसं फॉरवर्ड केलेलं आहे, कारण जो मेन भाग दाखवायचा होता तो दाखवलेला आहे, त्यामुळे मी आता पुढे फास्ट घेतलेला आहे. तर आपल्या इथे दोन्ही साईड शिवून झालेल्या आहेत.
बॅग तयार झालेली आहे आपली. तर आतल्या साईडनं आपण जो स्पेस सोडलेला होता तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे. तर बॅग तुम्ही उलट्या साईडनं पण वापरू शकता. दोन्ही साईडनं पण आपल्याला ही बॅग यूज करता येते. तर कुठेसुद्धा तुम्हाला शिलाई दिसत नाही आणि खालच्या साईडनं पण दोन्ही जॉईंट असल्यामुळे कपडा बाहेर सरकण्याची काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तरी आपल्याला फळभाज्या किंवा भाज्या आणायला खूप म्हणजे ही बॅग कशीही वापरू शकता. छोटीशी घडी होते. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.